Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pahata Lojani Lojani Pahata Lojani Jhale ho sadani Vitthala Barama Vale ho sadani Vitthala Barama Madhava Barama Vitthala Barama
बहुत सुकृताची जोडी ते कसं वाजत होतं तो चल बरवा चल बरवा चल बरवा भावची दृढ झाला भावची दृढ झाला सन्निध तयाला भावची दृढ झाला हरी सन्निध दयाला कर्णावर श्रीशूद्रादिक दरिता नामरतीला दरिता नामरतीला भावची दृढ झाला भावची दृढ झाला भरे हरि कीर्तनी नाचत लाजलेला लाजविले भावची दृढ झाला
भावची दृढ झाला हरी सन्निध तयाला भावची दृढ झाला भावची दृढ झाला मी रामदास पणाचा जी सहज मुराला सहजी सहज मुराला भावची दृढ झाला भावची दृढ झाला हरी सन्निध तयाला भावची दृढ झाला राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम राजा राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की उमापति महादेव कुंडली गवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीराज भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम शरणं समस्त जगदां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्र्यस्य काल भीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शोणिजटा विनाशदिजां कृत्वावतारं प्रभु हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपुरवेशामस्माकं कुलदैवतम् राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आज हरिदिनी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू रामदास स्वामींचा असून महाराज साधकाला आपल्या साधनेमध्ये बल आणण्यासाठी प्रभूला प्राप्त करण्यासाठी उपाय सांगतात। विठ्ठला 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 महाराज सांगतात भावची दृढ झाला
हरी सन्निध तयाला भावची दृढ झाला वर्णावर्णही श्री शूद्रादिक धरिता नामरतीला भावची दृढ झाला प्रेम भरे हरी कीर्तनी नाचत लाजविले लाजेला भावची दृढ झाला रामी रामदासपणाचा आठव सहजी सहज मुराला भावची दृढ झाला। आपल्यासाठी साधन सांगतायत महाराज समर्थ सांगतात की भावची दृढ झाला। ज्या साधकाचा भाव आपल्या प्रभूवर इष्टदेवतेवर दृढ झाला त्या साधकाला हरी आपल्या जवळ म्हणजे सन्निध आला आहे। साधारणपणे आपल्याला प्रश्न असा पडतो की भाव दृढ होण्यासाठी करावं काय। सगळी जातं गोलच फिरतं। भाव दृढ होण्यासाठी नाम घ्यायचं, सतत रेटत राहायचं, सतत नाम रेटलं, संतांना शरण गेलं की आपला भाव दृढ। मग भगवंताचं नाम हे सतत घेतलं साधकाने की भाव दृढ होतो। बघा आपल्यासारख्या संसारात असलेल्या सगळ्या मुमुक्षु साधकांना पैसा हा विषय डोक्यातून जात नाही, कारण दिवसभर आपण पैशाचंच नामचिंतन करत असतो। म्हणून त्या पैशावर आपला भाव दृढ होतो की कुठून येईल, कसा येईल, आला की त्याला 4 पावलं कशी फुटतील, या संदर्भात साधक संसारी साधक विचार करत असतो। मग समर्थ तेच म्हणतात की जो परमार्थी साधक आहे, मी कालच्या परवाच्या कीर्तनात एका ठिकाणी सांगितलं की आपण परमार्थ प्रयत्नाने केला तरच भगवंत आपल्याला मदत करतो। परमार्थ प्रयत्नाने केला तरच भगवंत आपल्याला मदत करतो, अन्यथा परमात्मा आपल्याला मदत करत नाही। मग मदत कशी करतो परमात्मा आपल्याला? जर आपण परमार्थात प्रयत्नशील असलो तर परमात्मा आपल्याला परमार्थामध्ये मदत कशी करतो? तर आपल्याला नाम जपत असताना आपला भाव दृढ करण्याचा प्रयत्न भगवान करत असतात। आपला भाव दृढ करतात भगवान, आपल्याला संत भेटवून देतात। अनेक संत आपल्या समोर महाराष्ट्रात येऊन गेले की ज्यांनी नामाचं महत्त्व सांगितलं, नामाचं महत्त्व सांगितलं आणि प्रत्येक साधकाचा भाव नामावर दृढ करून गेले। मी आता जय जयकार केला, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय। काल त्यांचा उत्सव सुरू आहे गोंदवल्यात। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने जगी वास नामात केला। नामातच वास केला आणि नाम देण्यासाठी जन्म झाला। जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला नामाशिवाय काहीच दिलं नाही। बरं, त्यांच्याकडे विदेशात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक येत होते। बरं, अनेक प्रकारचे भाविक येत होते व सगळेच चांगले होते आणि सगळेच बसून नाव घेत होते असं नाही। एका साधकांना त्यांनी सांगितलं की तू नाम घेत जा भगवंताचं। म्हणे मी नाम घेईल, मी नाम घेईल, पण तुम्ही मला काय द्याल? म्हणे काय पाहिजे? म्हणे मी नाम घेईल त्याच्या अगोदर तुम्ही रोज मला गांजा आणून देत जा। गोंदवलेकर महाराजांनी कबूल केलं की ठीक आहे, मी नाम घेईल तर तुला गांजा आणून देईल।
एक दिवशी प्रवचनाला बसले होते आणि अथांग जनसमुदाय प्रवचन ऐकत होता आणि त्यांना आठवण आली की त्याला गांजा द्यायचा राहिला म्हणून, त्याचं नाम थांबून जाईल म्हणून प्रवचनातून उठले, पळत पळत जाऊन त्याला गांजा दिला. अरे म्हणे मी प्रवचनाहून उठून आलो, तुला गांजा पाहिजे, आता नाम घे म्हणे. आणि परत पळत पळत आले आणि प्रवचनाला बसले. त्या साधकाच्या मनात असा विचार आला की हे एवढे ब्रह्मचैतन्य असून हे आपल्या भक्त गांजाकरता प्रवचनातून उठले. म्हणून त्याने त्या दिवसापासून दृढ संकल्प केला की मी घेणार नाही. म्हणजे नामाकरता संतांनी किती प्रचंड मेहनत केली आहे आणि ज्याला नाम दिलं त्याचं नाम दृढ होतंच. संतांच्या मुखातून जर आपल्या कानात नाम पडलं तर त्याचा भाव त्या नामावर दृढ होतो, त्या संतांवर दृढ होतो. एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज टांग्यात बसले आणि टांगा निघाला. आता तो जायचा कुठे, स्वामी सांगतील, महाराज सांगतील तिथं तो जाईल, म्हणजे तिथं त्याला न्यावं लागेल. आणि त्यांनी टांग्यात बसता बसता ब्रह्मानंदांना सांगितलं, बुवा चला. म्हणून टांगा पुढे पळतोय आणि बुवा मागे पळून राहिले. स्वामींनी त्याच्या कानात गुरुमंत्र दिलेला होता. भगवंतावर आणि स्वामींवर प्रचंड निष्ठा बसलेली होती. चला म्हटल्याबरोबर आता घोड्याच्या पावलापावली हे कसे पळू शकणार, म्हणून 15-1 मैल झाले पळताय पळताय पळताय. स्वामींनी मागे पाहिलं आणि आपल्या पादुका काढल्या आणि खाली टाकून दिल्या. त्या बुवांनी पादुका उचलल्या आणि आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि पळायला लागले. भाव दृढ झाला होता आणि ज्याच्या मागे पळतोय तो परमात्मा आहे त्यांना माहिती होतं. पाय पोळले की जात होते 10 मैलापर्यंत. स्वामींच्या पादुका डोक्यावर बसल्या आणि गाडी टांगा थांबला पंढरपूरला. आणि रात्री धर्मशाळेत महाराज त्याला म्हणताय, तुझे पाय दुखत असतील ना म्हणे, तुझे पाय दाबून देतो. नाही नाही महाराज, तुमच्या पादुका डोक्यावर पडल्या आणि मी कसा पळत होतो, खाली मला चटकेही लागले नाही, गुलाबांच्या पाकळ्यांवर पळावं त्याप्रमाणे मी पळत होतो. एक भावची कार तुका म्हणे एक भावची कारण. तो भाव असा पाहिजे परमात्म्यावर, संतांवर, की त्या भावाला कुठल्याही प्रकारची तोड उपमा देता यायला नको. आपण शबरीचं उदाहरण पाहिलेलं आहे की रोज झाडायची असा भाव होता. कधी ना कधी प्रभू या मार्गावरून येणारे माझे गुरु सांगून गेलेले आहे. गुरु सांगून गेले खूप वर्षापूर्वी की प्रभू तुझ्या भेटीला या मार्गाने येतील, म्हणून रोज झाडत बसायची. लहानपणापासून तर फोटोत दाखवला असं की कुबट निघालेला आहे तोपर्यंत. आता खरंच कुबट निघालेलं होतं का नव्हतं हे काही मी कुठे वाचलं नाही, पण फोटोत दाखवलेला आहे म्हणून. वृद्ध होईपर्यंत
झाडत होते आणि प्रभू आले. भाव बळे आकळे रविना कळे, भावबळे आकळे रविना कळे. साधकामध्ये जर भाव असेल तरच त्याला मूर्तीमध्ये प्रतिमेमध्ये मूर्ती आणि भगवान दिसतात. तर साधकाचा परमात्म्यावर सद्गुरूंवर भाव असणं गरजेचं आहे. नाहीतर सद्गुरूंनी दिलेला मंत्र काही दिवसांनी व पॉवरफुल आहे का नाही ह्याबद्दल मनात संशय आला की तो भाव गेला. वारकरी संप्रदाय आणि इतर संप्रदाय याच्यात भेद झाला की भाव गेला. दोघीही पंथ परमात्म्याकडेच जात आहेत. भगवंतावर निष्ठा असली की तुम्ही कुठलाही पंथ घ्या, फक्त तो पंथ परंपरेनुसार असणं गरजेचं आहे. त्या पंथाला परंपरा असणे गरजेची आहे. बिना परंपरेचा पंथ निवडू नाही, नाहीतर मग फजिता होते. नाही तर मग काय होतं, लोभी गुरु लालची चेले, दोनों एक ही भाव के केले, और नरक के ठेलम ठेले. म्हणून ज्या गोष्टीला परंपरा आहे तीच परंपरा निवडावी आणि त्यावरच भाव ठेवावा. जर भाव आपला बसत नसेल, ज्या वेळेस ज्या प्रकारे भाव बसत असेल ते प्रकाराने त्यावेळेस भगवंतासमोर असावं. काहींचं संगीत ऐकून भाव जागृत होतो, तर सतत संगीत ऐकावं, सतत प्रभूचं नाव आहे. संगीत वेगळं आणि प्रभूचं नाव वेगळं असं नका करू. प्रभूचं संगीत ऐकावं. नाही तर आपण काय करतो, संगीत वेगळं लावतो आणि इकडे नाम घेत राहतो. ते नाही उपयोगाचं. नामा परते तत्व नाही अन्यथा नामा परते तत्व एक तत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपे आधी. आणखीन ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण देतो, रामकृष्ण नामी ये दोन्ही साजी,
मंदिरी स्मराकारे करा सोडवण आपुली आपण करा सोडवण वेगी संसार बंधन थोडा वेगी आपुली आपण करा सोडवण रामकृष्ण नामी ये दोन्ही साजेरी उभय मंदिरी स्मराकार हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण आपलीच आपल्याला सोडवण करायचे कोणी येत नाही नामे पाप जळे महाभय टळे मृत्यू कदानाट मृत्यू पण येत नाही तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय महाराज मला सांगा तुम्ही नाम जप करताना कोणाचा मृत्यू आलाय मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आया घात निवारा मागे पुढे उभा सांभाळीत मग तो परमात्मा आपल्याला मागे पुढे साधकाला सांभाळण्यासाठी उभा असतो आणि आलेले आपल्यावर आलेले आघात निवारतो म्हणून साधकाने भाव दृढ ठेवावा म्हणून पूर्वरंगाला इथं विराम देतो आपल्या नवीन नियमानुसार 9 पर्यंत कीर्तन संपवायचं आहे भगवान उत्तर रंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचा नामस्मरणाचा गजर करू घ्या थांब थोडा वेळ मुंग्या बोला पुंडली गवरदा हरविठ्ठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज लंका दहन झाली आणि
प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आपल्या सगळ्या वानर दळांसह विमानात बसले आणि अयोध्येकडे निघाले. अयोध्येला जाताना सगळ्यात पहिले वनवासाला जाताना केवटाला वचन दिलं होतं की मी येताना तुझ्याकडे थांबेन, म्हणून चित्रकूटावर स्वामींचा महाराज प्रभू रामचंद्रांचं विमान उतरलं आणि प्रभू एका मोठ्या शिळेवर बसले असताना विचार करतायत, लंका दहन करोनी रावण कुंभकर्ण मर्दोनी, सुखी केले ऋषीमुनी श्री राघवे संपूर्ण. की आता सगळे ऋषीमुनी आनंदित झाले, पृथ्वीवरचा भार कमी झाला, रावणाचा नाश झाला. तर ती सगळी जेव्हा लंका होती ती बिभीषणाला देण्याचा, थोडासा विषयांतर करतो, बिभीषणाला देण्याचा विचार केला. लक्ष्मण महाराज पुढे आले, म्हणे प्रभू क्षत्रिय नियम असा आहे की आपण जे जिंकलेलं आहे ते कोणाला सहजासहजी देऊ नये. त्याच्या पहिले सांगतो की जेव्हा रामेश्वराला बिभीषण आले आणि बिभीषणाला रामांनी रामेश्वराजवळ राज्याभिषेक केला, लंका जिंकण्याच्या अगोदर बिभीषणाला राज्याभिषेक केला रामांनी लंका जिंकण्याच्या अगोदर, की तू आजपासून लंकेचा राजा. अजून रावण मर्दन व्हायचं होतं, सगळं व्हायचं होतं, तेव्हाही लक्ष्मण पुढे आले होते. म्हणे महाराज तुम्ही आताच जर बिभीषणाला राजा घोषित करून दिलं, लंका त्याला देऊन टाकली, आणि जर रावण शरण आला तर, म्हणजे क्षत्रियाने कसं राहावं, कसं बोलावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण महाराज होते. रावण शरण आला तर तुम्ही काय कराल? तेव्हा प्रभू असं म्हणतात, जो आवश्य रावण शरणागत करी हेत. जर रावण शरण आला तर त्याचं हित करेन. जो आवश्य रावण शरणागत करी हेत, तुम्हारी अयोध्या आपी शुने वैभव राज समेत. तर त्याला माझी अयोध्या देऊन टाकेल. हूँ करीस तप वनमा जाई, मी तप करेल आणि वनवास जाईल. हूँ करीस तप वनमा जाई, राज करसे रावण राज. पण बिभीषणने लंका आपी, ते मिथ्या नवथाय. पण मी बिभीषणाला राजा केलाय लंकेचा, तर बिभीषणच राजा होईल. उदरीत सदा चली आई, प्राण जाई बिभीषणला लंका दिली ती मिथ्या होणार नाही. म्हणून लक्ष्मण पुन्हा पुढे आले, म्हणाले प्रभू खरंच देऊन टाकायची? अरे म्हणे हो, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असी. मला माझी जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा उत्तम आवडते. नमे अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असी. ही सोन्याची लंका मला आवडत नाही, मला माझी जननी आणि जन्मभूमी आवडते. रामचरित्रातून काय शिकायचं आहे? तर हे शिकायचं आहे, समोरच्याचं कितीही वैभव संपन्न असलं
तरी त्याचं त्याला देऊन टाकावं. ठल विठ्ठल. भावाभावांचे हिस्से असले, त्याला मोठ्याला खूप पगार आहे, त्याला कमी द्या असं करायचं नाही. आपल्याला नाही तर आपल्या पोरांना ते भोगावं लागतं. ठल विठ्ठल. म्हणून प्रभू लक्ष्मणाला सांगून गेले की मला लंका आवडत नाही. आणि प्रभू चित्रकूटाच्या शिळेवर बसले असताना विचार करताय, दिनचर्या वेगळी झालेली, आज उदास दिसताय. आणि त्या ठिकाणी बुद्धिमतां वरिष्ठम मारुतीराय तिथं उभे होते. महाराज बलभीम समोर आले आणि प्रभूंची आज दिनचर्या थोडीशी काहीतरी मंदावलेली दिसली. प्रभूंच्या चेहऱ्यावर म्लानता आलेली दिसली. आणि हनुमंतांनी प्रश्न विचारला, उदास बहु दिसता माधवा, उदास बहु दिसता माधवा, काय चिंता सतावते तुला. प्रभू काय चिंता सतावते तुम्हाला? उदास बहु दिसता. म्हणे काही नाही, 14 वर्ष झाले अयोध्या सोडून 14 वर्ष झाले. मी भरताला वचन दिलं होतं की मी 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुझ्याजवळ येईन. आणि भरतांनी सांगितलं होतं की जर नाही आलो तर बघा भगवंता मी काय करेन. म्हणून तर तू शीघ्र निरोप घेऊन जा. आणि निरोप घेऊन जाताना भरताला असं सांग की प्रभू 2-3 घटकात येताच आहे, पण 14 वर्ष झाले मी राज्य त्याग केलेला आहे. 14 वर्ष झाले भरताची आणि माझी भेट झालेली नाही. तर थोडीशी भरताची मनस्थिती पाहून ये की त्याला खरंच माझी गरज आहे का नाही. हनुमंतराय हसले. प्रभू तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना की भरताला राज्यविलासाचा लोभ झाला. अरे म्हणे नाही, माझा भरत वेगळा आहे, पण तू एवढं तपास करून तू असा तपास करू नये की भरताच्या मनात काय इच्छा आहे. 14 वर्ष झाले मी अयोध्येत नाही. हनुमंतराय हसले. हनुमंतराय म्हणता, प्रभू आम्ही तुला ओळखतो रे, पण तू भक्तांना ओळखू शकत नाही. तू भक्तांना ओळखू शकत नाही. म्हणे प्रभू आमचं भरत महाराजांकडनं असं होणार नाही. अरे म्हणे हा राज्यशिष्टाचार आहे, तू जा, मी तुला सांगतो तसं कर. हनुमंतराय परत हसतात आणि म्हणतात प्रभूंना, घायल की गती घायल झाले, घायल की गति घायल जाने, जो कोई घायल होई, जो कोई घायल की गति घायल जाने,
मैं तोरी तेरी प्रेम दीवानी, तोरी तेरी प्रेम दीवानी। मैं तोरी तेरी प्रेम दीवानी, दर्द ना जाने को, दर्द ना जाने को, घायल गति घायल जाने, घायल की गती घायल जाणे। देवा, आम्ही तुझ्या प्रेमाचे घायल आहोत, तू आम्हाला ओळखू शकणार नाही। अरे हनुमंता, वदन तुझे हे सदन सुखाचे, भजला चिरविश्राम। तुझं वदनच काय मारुती राया, तू जा माझं एवढं काम कर। म्हणून चित्रकूट पर्वतावरून हनुमंतराय गुप्त झाले आणि अयोध्येच्या मुख्य दरवाजासमोर प्रगट झाले आणि कपी अवतारातच आज गेले का हो? नाही। सगळ्यांना सोपं वाटणारा वेश धारण केला ब्राह्मणाचा। भगवंत ब्राह्मणाचाच वेश धारण करतात। द्विजवेश धरोनिया तो पवनयुक्त निघाला, प्रासादी सेवोनिया धेनू। प्रभूंची अयोध्येत गैरहजेरी असताना काय चालू होतं, म्हणून हनुमंतरायांनी रूप घेतलं। फाटकं धोतर, अंगावर उपरणं, काखेत झोळी, अंगाला सुरकुत्या पडलेल्या, हातात काठी, थोडंसं कुबड काढलेलं आणि अयोध्येत डोकावून पाहिलं तर गाय आपल्या वासराला स्तनपान करू देईना, आई आपल्या मुलाला जवळ घेईना। सगळ्या अयोध्येतल्या सगळ्या लोकांनी डोक्याला फेटे बांधणे बंद केलेले होते। 14 वर्ष झाले कोणीही कपाळावर कस्तुरीचा केशराचा टिळा लावत नव्हतं, पांढरं गोपीचंदन लावत होते। म्लान पडलेले झाडं फळं देत नव्हते, फुलांचे रोप फुलं देत नव्हते। अशी परिस्थिती हनुमंतरायांनी पाहिली। द्विजवेश धरून अयोध्येच्या राजदरबारासमोर हनुमंतराय आले। ओम भवती भिक्षां देहि, भिक्षेचं पात्र समोर भिक्षा वाढा। आणि आवाज ऐकल्याबरोबर सुमंत मंत्री राजवाड्यातून भिक्षा घेऊन पळत आले। हनुमंतरायांनी विचारलं, तुम्ही कोण? म्हणे मी मंत्री आहे, सुमंत म्हणतात मला। म्हणे इथं राजा नाही का? दान द्यायला राजाला लाज वाटते का? म्हणे राजे साहेब नाही येतात, त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत। असं कुठे गेला म्हणे राजा? मातृवचन पाळावया। म्हणजे तुम्हाला काही माहित नाही, इथं अयोध्येत पंचकृषीमध्ये सगळा विषय पसरलेला आहे, तुम्ही नवीन दिसतात म्हणे। म्हणे हो, नवीनच आलो, लांबून आलो, भूक लागली आहे। बरं म्हणे, तुम्ही पादुका ठेवल्या, मग पादुका चालवणारा तरी कोणी असेल ना? म्हणे हो आहेत, त्याला बोलो भिक्षा घेऊन। राजाच्या घराण्यात असेल ना, त्याला भिक्षा घेऊन बोलो। म्हणे ते पण इथं राहत नाही। कुठे आहे म्हणे तुमचा राजा? मी घेणार नाही म्हणे मंत्र्याच्या हातून भिक्षा। म्हणे शरयूच्या तटावर, शरयू तटी असे नंदग्राम नामे ग्राम, नंदग्राम नावाचं गाव आहे। तिथे एका झोपडीत
राजांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे, आमचे भरत महाराज तिथे राहतात. बरं म्हणे तुझी भिक्षा घेऊन जा परत. आला धावत हनुमंत द्विजपद कमळा. हनुमंत पळत पळत नंदीग्रामाच्या बाहेर आले. झोपडी पाहिली. आता त्या दिव्य तेजाने झोपडी परत लखलखीत होत होती आणि हनुमंतरायांनी बाहेरून आवाज दिला, जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ म्हटल्याबरोबर ध्यानात बसलेले भरत महाराज आपला ध्यानाचं त्याग केलं. माझ्या प्रभूचं गर्जना माझ्या कानावर आली. प्रभू आले का काय? आला धावत. भरत महाराज धावत बाहेर आले. ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला. प्रभू, अरे भिक्षा मागायला आलो म्हणे मी. त्यांनी आपल्या जवळचे कंद फळ जे काही होते ते दिले. काय परीक्षा करतायत भरताची. म्हणे तू राजाचा अधिकार तुला दिले. म्हणे हो. मग तू असं काय राहतो म्हणे? नाही, आमच्या वडिलांनी आमच्या आईला जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्ती करता प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेले. आणि म्हणे मग तू? म्हणे मी त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि मी इथं प्रभूंसारखा वनवास धारण करतो आहे. अरे कुठे काय वनवास धारण करतो? किती वर्ष झाले? म्हणे 14 वर्ष. म्हणजे तुझा बाप गेला. तुझे वडील जर गेले तर त्यांचं वचन पाळण्याची गरज काय? म्हणे प्रभू भरतांनी सांगितलं, महाराज रघुकुल रीत सदा चली आई. वचन नाही, कलियुग रीत सदा चली आई. वचन जाय पर प्राण न जाय. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाई. अरे म्हणे ज्याने वचन दिलं तो मेला. तुम्ही आता कशाला वचन पूर्ती करताय? भरत महाराज मनात म्हणता अजून कलियुग यायचं बाकी.
चंद्रभागे मध्ये स्नान करती दर्शन वेळा मात्र दया होय मुक्ती दया होय प्राणदेव मनोसे नामदेव भावे वाढती जय देव जय देव जय पांडुरंगा हरे पांडु वल्लभा राईचा वल्लभा हरे देवका जय देव पंढरीनाथ भगवान